साहेबांनी केलंय, त्यांनी तुझ्या बाबांसाठी दिलाय हा चेक। आता जा बघू पटकन, उगाच वेळ नको वाया घालवूस। खूप खूप थँक्यू ताई, येते मी। जा जा। ती मुलगी पोचली असेल ना वेळेवर हॉस्पिटलमध्ये? आय होप पोचली असेल। तिच्या बाबांचं ऑपरेशन नीट होऊ दे देवा, काही कर पण तिच्या बाबांना बरं कर। पण हे जर माझ्या बाबांना कळलं तर? नाही नाही, त्यांना कळलं तर ते चिडतील, ओरडतील मला। पण असंही होऊ शकतं ना की जर त्यांना हे कळलं की मी कोणाची तरी मदत करते तर कदाचित बरंही वाटेल त्यांना। म्हणजे मला माहिती, ते जर आज इथे असते तर त्यांनी सुद्धा हेच केलं असतं, त्यांनी सुद्धा मदत केली असती त्या मुलीची। मग मी केलं तर काय बिघडलं एवढं? पण मला माहितीये, आत्याने जर बाबांचे कान भरले तर मात्र ते नक्कीच चिडतील। मला आत्ता आधी शुभूला हे सगळं सांगायला हवं। मॅडम। हाँ मॅडम बोला। हा शुभू, मला ना महत्वाचं काहीतरी सांगायचं तुला। हाँ सांगा। बरं पण तू सगळं ऐकण्याआधी चिडू नकोस हा। मॅडम काय ते स्पष्ट बोला की, आधीच माझं जरा डोकं गरम आहे। ते मी आता काय गोळ घालून ठेवलंयस? बापरे, शुभू चिडलेला वाटतोय। आता जर मी काही बोलले तर अजून गडबड होईल। मॅडम काय झालंय सांगताय? आता काय नाही, उद्या आलास ना की उद्याच बोलू। आता ठेवते। अरे देवा, आय होप काही वाईट घडणार नाही। हे बघ, शेवटी आपण आपलं काम फते केलंच। हा विश्वंभरने सही केलेला 1 लाखाचा चेक आहे, घे आपल्या स्पेशल अकाउंटमध्ये डिपॉझिट कर, म्हणजे कोणाला संशय बी नाही येणार। काय झालं असेल? ती मुलगी पोचली असेल ना वेळेवर हॉस्पिटलला, तिच्या बाबांवर उपचार सुरू झाले असतील ना। ते शुभूला सांगायचं होतं, पण काय, तो तर स्वतःच्याच वेगळ्या टेन्शन मध्ये। आता काय करू मी? पण उद्या ही गोष्ट बाबांना कळली तर माझ्यामुळे ते शुभूला ओरडतील। नाही नाही, मी असं नाही होऊ देणार। एक काम करते ना, मी जाऊन बाबांना सगळं खरं खरं काय ते एकदाच सांगून टाकते। तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू विश्वंभर, दरवर्षी असाच मोठ्या उत्साहात तू माझा वाढदिवस साजरा करतोस। नका, तू माझ्यासाठी जे काही केलंस ना त्याच्यासमोर काहीच नाहीये। खरं तर माझ्या प्रत्येक श्वासावर तुझा हक्क आहे। बास रे, किती कौतुक करशील माझं। अगं आज वाढदिवस आहे तुझा, आज फक्त आणि फक्त तुझंच कौतुक होणार। बरं। श्रावणी, विसरलीस माझा वाढदिवस? शुभेच्छा नाही देणार? मी शुभेच्छा देण्यासाठीच आले होते। हॅपी बर्थडे। थँक्यू। तू मला आपलं मानत नसलीस तरी मी तुला आपलंच मानते।
मला डोळे काढून दाखवायचं नाहीत हं? मी अलकनंद आहे. विश्वंभर माझ्या पाया पडतो तर तू काय चीज आहेस? हं? हे विश्वंभरचे पैसे ह्याच्याच विरोधात वापरायचे आणि ह्याची वाट लावायची. या माणसाने आपली घरं उद्ध्वस्त केली, आपली स्वप्न मारली. आपण ह्याला सोडायचं नाही. आपले जेवढे हाल झाले, आपल्याला जेवढा त्रास झाला, तोच आणि तेवढाच त्रास ह्याला बी द्यायचा. हो हो नाही सोडायचं. तुमचे दिवस भरले साहेब. आता मरायला तयार राहा. थँक्यू. नंदा का तू बघ, तुझा वाढदिवस मी उद्या कसा साजरा करतो ते. खरं सांगू का विश्वंभर, मला सेलिब्रेशन वगैरे काही नको आहे. मला फक्त तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे, बाकी काही नको. आज तुझ्या वाढदिवशी सुद्धा तू तू माझा विचार करतेस नंदा का, म्हणूनच तू माझ्यासाठी महत्वाची आहेस. तू आजवर फक्त माझा, पृथ्वीचा आणि या घराचा विचार करत आलीस. बाबांना चेकबद्दल सांगू का? आत्ता त्यांचा मूड पण चांगला आहे. या आनंदात कदाचित ते माझ्यावर रागवणार नाही. ये केक कापूया. बाबा, मला महत्वाचं काहीतरी बोलायचंय आज. एक आता काही नाही. मी आता जागा आहे फक्त नंदाकासाठी. सो जे काय असेल ते आपण नंतर बोलूया. खूप महत्वाचं आहे खरंच. अपर्णा, तिला समजून सांग, ही वेळ फक्त माझ्या नंदाकासाठी आहे. श्रावणी, चल इथून चल. काकू श्रावणी काय करत होतीस तू? ते आधीच रागावले तरी तू बोलत सुटली होतीस. मला खूप महत्वाचं बोलायचं. श्रावणी अगं ते आता नाही ऐकणार तुझं. आणि त्यात ती नंदाक्का नाटकी करून त्यांना भुलवत बसली होती. हे बघ, ते काही असू दे. आत्ता जर मी नाही बोलले ना बाबांची तर खूप गडबड होईल. आता काय गडबड करून ठेवलीस? काय काय गडबड होणार आहे? काय सांगायचं होतं तुला?